लग्न अगोदरपासूनच शिलाई मशीनचं काम येतं. मला शिलाई मशीन घ्यायचीच होती, पण श्रेयांश लहान असल्यामुळं मी काही घेत नव्हते. तर आज फायनली मुहूर्त लागला आणि ही मशीन घेतलेली आहे. तर ते म्हणतात ना, जुनं ते सोनंच. तर ही राजेश कंपनीची मशीन आहे आणि ज्या आत्ताच्या मशीनी आहे त्या तुलनेपेक्षा ही खूप छान आणि मजबूत आहे आणि खूप छान ही काम करते. तर या हल्लीच्या वातावरणाचं तर काही कळतच नाही. सकाळचं असं काही ऊन पडतंय, संध्याकाळचा पाऊस, आणखी खूप अशी काही थंडी वाजत आहे. त्याच थंडीमुळे असं काही माझी हालत झालेली आहे. मी तर आजारीच पडलेले आहे. सर्दी, खोकला, घसा असा काही पूर्ण असा काही जाम झालेला आहे. तर अद्रकचा संध्याकाळचा चाय प्यायचा ठरवला. तर अद्रकचे गुणधर्म त्यामधलंच तुम्हाला एक माहीत आहे का? तर चला तर मग सांगते. अद्रकमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तशीच शरीराला उष्णताही भेटते. गरम चहा पिल्यानंतर जी थंडी आहे तेही निघून जाते. म्हणून मी असे काही चहा प्यायला घेतला होता. चहा कसा बनवायचा त्याला तुमच्यासोबत शेअर करते. मी कशा पद्धतीने बनवते. तर 1 वाटी दूध, आणखीन 1 चमचा साखर, तर पाऊण चमचा मी चायपत्ती घेतलेली आहे. असा मी काही चहा बनवते. तर बघू शकता मी अशी काही एन्जॉय केली चहा. खरंच खूप लई छान वाटलं. श्रेयांशला आता काय असं काय कुठं पण चढता येतं. आता जसा मोठा होईल तसे असे त्याचे कारनामे काय वाढत आहे. तर कशा पद्धतीने चढतोय बघा. आणखी चढल्यानंतर त्याचा चेहऱ्यावरती आनंद बघू शकता. तर लहानपणीची एक आठवण ताजी झाली. तर आम्ही जेव्हा लहान होतो, जेव्हा म्हणजे दुकानामध्ये खाऊ आणायला जायचो, तर तिथं एक म्हणजे काका होतेच. त्यांचं भाजीपाल्याचं दुकान होतं, तर किराणा मालाचंही होतं. तिथं असे भाजीपाला असे काही विकायला होते. त्यामध्येच ही मटकी हातातून घेतली, खाल्ली, मूठभर खाल्ली तरी ते काही बोलायचेच नाही. तर गाव ते गावच असतंय का नाही ते श्रेयांशला बघू शकता कशा पद्धतीने शेंगदाणे खायला येतं. आणखी त्याला खूप असे काही शेंगदाणे आवडतात. फेवरेट, मोस्ट फेवरेट आहे. जशी मोठी माणसं खातात तशीच तो शेंगदाणे बघा सोलून खातोय की नाही बघा. तर आपल्या पेजला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा. चलो.